छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ माँसाहेबांचा जय असो। एक मराठा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय मनोज दादांना जी काही शंका विचारलेल्या आहेत, या शंकाचं मला जर निरसन येणाऱ्या 2-3 दिवसात नाही झालं तर माझं 9 तारखेला या ठिकाणी ठिय्या आंदोलन होणार। कारण माझ्या बी अस्मितेचा प्रश्न आहे। दादा तुम्ही मला म्हणताय की नाही गेलेले, हा माझं अख्खं आयुष्य गेलं मराठा समाजामध्ये काम करून। तुम्ही मामा देशमुखना विचारा, डॉक्टर साळुंकेना विचारा, श्रीमंत पोकाटेना विचारा, दादा काय प्रवीण दादा गायकवाडना विचारा, तुम्ही खेडेकर साहेबांना विचारा, तुम्ही सुनील बाप्पा मोरेंना विचारा। माझं अख्खं आयुष्य गेलं आणि तुम्ही माझ्यावर आरोप करता मी गिन्यान गेलेला आहे। माझी एक बाजू दाखवा चुकीची काय। मी शंका उपस्थित केली, तुमचं काम आहे मला फोन करायचं किंवा कुणामार्फत तरी निरोप द्यायचं। काय अण्णा तुझं काय म्हण, तुमची बार्शीतली सभा या अण्णा शिंदेने घेतलेली आहे, संपूर्ण बार्शी तालुक्याला माहिती आहे। आणि तुमचं माझंच बोलणं झालं होतं सोलापूरमध्ये आदरणीय माऊली पवारच्या नेतृत्वात, हे तर तुम्हाला मान्य आहे दादा। मग मी एवढा सच्चा कार्यकर्ता असताना तुम्ही मला RSSच्या बरोबर कशाला मांडीला मांडी लावून बसवता? म्हणजे ह्याच्यामध्ये राजकारण मला करायचं नाही, पण कशाला राजकारण आणता तुम्ही? मी माझ्या समाजाची पाईक आहे, त्यामुळे मी माझ्या समाजाची इमानदारी आणि ज्याची जो समाजाची इमानदारी असतो तोच बोलतो। ह्याच्यामध्ये कुणी मला ते बारस्कर महाराजासारखं किंवा ह्याच्यामध्ये मला तिकडे टाकलायचं नाही। मी मराठ्याचा आहे, मराठ्याचाच राहणार आहे। ह्याचा अर्थ माझा मनोज दादा जरांगे पाटलाला विरोध नाही, ती माझा नेता आहे, तो नेताच राहणार आहे। तो मराठा समाजाच्या हक्कासाठी लढतो। आज त्या माणसाला जो उठता येत नाही, त्या माणसाची इतकी अवस्था बेकार आहे, याचं शरीर साथ देत नाही। आणि एवढं सगळं असताना सुद्धा ते समाजासाठी लढतात आणि मी त्यांच्या सोबत आहे। मी काही शंका उपस्थित केल्या म्हणून माझ्याबद्दल काही विरोधी भूमिका घेऊन काही मी पूर्वीच्या काळात आमदारांना इथल्या पाठिंबा दिला म्हणून माझ्यावरती आरोप करायचे, त्या आमदारावरती पण आरोप करायचे किंवा डायरेक्ट देवेंद्र फडणवीसचे आरोप करायचे। जे सत्य आहे ते सत्य बोला, तुम्ही त्याची चौकशी करा, नंतर माझ्यावर आरोप करा दादा। एवढीच माहिती तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे। जय जिजाऊ। एक मिनिट, काल 2 दिवसाखाली तुम्ही शंका विचारल्या होत्या दादांना, पण दादांनी काल बाईटमध्ये एका की बार्शीमध्ये सभा घेऊन तुमच्या शंकाला आम्ही उत्तर देऊ हे म्हणले, तर तुम्ही त्याला तयार आहात का? हा अवश्य, मी स्वागत करेन, स्वागत करेन। त्यांनी जर आले आणि त्यांनी बार्शीतच यावं, त्यांनी बार्शीत माझ्या शंका मांडलेल्या आहेत, माझ्या शंका जे आहेत त्यांचं त्यांनी स्वागत मला उत्तर द्यावं, काय प्रॉब्लेम नाही। पण त्याच्या आधी मला 9 तारखेच्या तुम्ही कळवा, अगोदर उत्तर द्या पुन्हा बार्शीत या। अन्यथा तुम्ही याच्यामध्ये बाकीचे राजकारण करता कामा नये। समाजाच्या अंगावर चाललाय आज, अन्यथा समाजाच्या अंगावर चाललेला आहे। जय शिवाजी। मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। सर्वांना माझा जय शिवराय। आज या ठिकाणी खरं म्हणजे पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळावं म्हणून या महाराष्ट्रामध्ये गेले 25 वर्षापासून अनेक आंदोलनं झाले, अनेक उपोषणं झाले। त्या चळवळीमध्ये काही आपल्या मराठा समाजाच्या बांधवांनी आत्महत्या केल्या, परंतु या समाज बांधवाच्या ज्या आमच्या तरुणांनी ज्या आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबाची दयनीय अवस्था झालेली आहे। त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नसल्यामुळं राज्य सरकारचं ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि ह्याच्यासाठी मी अण्णा शिंदे ह्याच्यामार्फत एक राज्य सरकारला असं पत्र देतोय की आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत समाविष्ट करावे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये ज्या मराठा तरुणांनी मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळावं म्हणून स्वतःचा जीव संपवला, त्या तरुणांच्या घरच्या एका सदस्याला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार येणाऱ्या 15 दिवसामध्ये राज्य सरकारनं एका इस्माला एका सदस्याला राज्यसेवेमध्ये सामावून घ्यावं। कारण मराठा आरक्षणाचा विषय आता फार चिघळत चाललेला आहे। आदरणीय आमचे नेते मनोज दादा जरांगे पाटील याच्याविषयी तर ते लढा देतच आहेत। त्याच्या खाली मनोज जरांगे पाटलांना काही प्रश्न विचारले, त्याचे उत्तर आपल्याला मिळाले कसं? मी एकतर त्यांना काय 2 दिवसाखाली त्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा मी शंका विचारल्या होत्या। त्या शंका मी इथं डिजिटल वगैरे लावले, त्या माध्यमातून त्यांना मी शंका विचारल्या, परंतु
आता काय झालंय, त्यांच्याकडे काही माझ्या बाबतीत गैरसमज गेलेला आहे की त्यांनी काल बाईटमध्ये बोलले की काही आमचेच गिन्यान गेलेले, काही आमदाराच्या काही ह्यांच्या सांगण्यावरनं हे असं करतायत. परंतु आदरणीय मनोजदादा, तुम्ही मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये 25-30 वर्ष झालं काम करता. मी पण 2000 काम करतो. 2007-8-9 मी तुमच्यासोबत काम केलेलं आहे. माझी मागणी किंवा माझी काय शंका होती ती मी तुम्हाला आपल्याला मांडली होती. त्याच्यामध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीस किंवा आमदार साहेब इथपर्यंत जायची काय आवश्यकता नव्हती. तुम्ही माझी चौकशी करायला पाहिजे होती. मी स्वतः अण्णा शिंदे मराठा सेवा संघ सन 2000 या काळापासून मी काम करतो. मी सुरुवातीला बार्शी तालुक्यामध्ये संभाजी ब्रिगेड या माध्यमातून, या संघटनेच्या माध्यमातून 15 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर आम्ही 2007-8-9ला शंभूराज युवा क्रांती संघटनेमध्ये काम केलं. त्या संघटनेमध्ये काम करत असताना आदरणीय आमचे नेते मनोजदादा जरांगे पाटील हेही आमच्यासोबत त्या संघटनेमध्ये काम करत होते. आणि नंतरनं पुन्हा आम्ही परत मराठा संभाजी ब्रिगेडमध्ये आलो आणि आता 1-2 वर्षापूर्वी मी सकल मराठा समाजामध्ये काम करतो. मुळात मी हा केडरबेजचा कार्यकर्ता आहे. आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील, माम देशमुख असतील, डॉक्टर आ साळुंके असतील, श्रीमंत कोकाटे सर असतील किंवा आमचे प्रवीणदादा गायकवाड असतील, ह्या सर्व पुरुषांना हे सर्व जे आमच्या संघटनेतले जे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, तुम्ही यांच्याकडे माझी चौकशी करू शकता. ज्या पद्धतीने आम्ही सिंदखेड राज्य या ठिकाणी जिजाऊ सृष्टी उभा केली, मुळात माझा पाया हा ब्राह्मणांच्या विरोधातला आहे. कारण मी संभाजी ब्रिगेडचं बार्शी तालुक्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करतो. तुम्हाला ज्यांनी माहिती दिली ते लोक तुमच्या बाबतीत काय करतात, तुमच्या नावाखाली इथं दुकानदारी चालू केली काही जणांनी. आम्ही त्यासाठी आम्ही काय बोलायला गेलो तर तुम्ही लोक आम्हाला ते रिस्पॉन्सच देत नाहीत. तुमच्याकडे सध्या अशी परिस्थिती झालेली आहे. मित्रांनो, मी तुम्हाला स्पष्ट विनंती करतो, ह्याच्यामध्ये माझा मनोजदादाच्या व्यक्तीत माझं काही नाही. त्या माणसाचं आंदोलन हे प्रामाणिक चालू आहे. परंतु काय झालेलं आहे सध्या या राज्यामध्ये, काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, काही शिवसेनेचे, काही काँग्रेसचे जे मराठा कट्टर कार्यकर्ते आहेत, काही हे मनोजदादा जरांगे पाटलांच्या नावाचा वापर करून एक समाजामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि त्याच्यामुळे एक तर मी त्यांना शंका विचारली की दादा, आपण किती समाज आपल्या अंगावर घ्यायचे, ह्याच्यामधून आपल्याला साध्य काय होणार आहे. आदरणीय जे सत्ताधारी असतात त्याच्या विरोधात आपल्याला आंदोलन करायचं, आपण संघटनेचं काम करतो, आपला अधिकार आहे. जे सरकार आपल्या समाजाला पदरात पाडतं ते आपण घेण्याचं काम आहे. त्या पद्धतीने मी आदरणीय मुख्यमंत्री त्या काळाचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मराठा समाजाला 2017 साली ज्यावेळेस शांतता मोर्चे निघले 58, त्या टायमाला 2019च्या टायमाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. नंतरनं त्यांचं परत काय सत्ता गेली, काय झालं त्याशी माहीत नाही. त्यांनी आरक्षण दिलं म्हणून मराठा समाजाने 105 आमदार BJPचे निवडून दिले. त्याच्यामध्ये बार्शी तालुक्याचे आमदार माननीय राजभाऊ राऊत हे मला आठवते त्यांनी वयाच्या 15व्या वर्षापासून मराठा महासंघाचं काम केलेलं आहे. एक तळमळीचा कार्यकर्ता, एक सच्चा कार्यकर्ता ते जर आज आमदार होत असतील तर मला सांगा तुम्ही, या बार्शी तालुक्याचा इतिहास काय तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. जर 2 समाजाचे आमदार या ठिकाणी उभा असतील आणि मी ज्या समाजाचा पाईक आहे मी त्या समाजाच्या आमदारलाच पाठिंबा देणार, ह्याचा अर्थ मी देवेंद्र फडणवीसचा फालतू माणूस आहे असं होणार नाही. कोण देवेंद्र फडणवीस, माझा त्यांचा काय संबंध आहे. ते एक राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. माझी त्यांना मागणी आहे ना, तुम्ही आम्हाला आरक्षण द्या मराठा समाजाला. म्हणून आम्ही ते माननीय आमचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करतो. ह्याचा अर्थ असा झालेला आहे की एखादा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यानं जर काही शंका उपस्थित केली तर तुम्ही लगे आमच्या अंगावर माणसं सोडणार का. अगोदर तुम्ही माझा अभ्यास करा. मी 2000 पासून मराठा समाजाचं काम करतो. मी पण आदरणीय दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब मराठा मुख्यमंत्री होते, त्यांची मी गोचुटी धरलेला माणूस आहे. त्या बार्शी पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे माझी. मला त्यावेळेस पोलिसांनी अनेक लाट्या खाल्ल्या. मग मी समाजाचं काम केलं नाही का. असं काय होतं का. माझा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा ह्याच्यामध्ये संबंध काय येतो का. म्हणजे जर कुणी समाजाची बाजू मांडायला लागलं समाजामध्ये तर तो देवेंद्र फडणवीसचा माणूस झाला असं होत नाही. समाजाच्या भावना आहेत. आम्ही पण 25-30 वर्षापासून काम करतोय. त्याच्यामुळे दादा तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही कृपया करून असले गैरसमज करून घेऊ नका. आणि तुम्हाला जर माझं काय वाटत असेल खोटं तर तुम्ही माहिती घ्या.
या बार्शी तालुक्याचं नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तुमच्या आंदोलनाला महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे काही मराठा कार्यकर्ते एक दहशत पसरवायचं काम चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे मी या शंका व्यक्त केलेल्या आहेत. आणि जे आपल्या जीवावर त्यांचे 31 खासदार निवडून आले, त्यांनी जर मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नाही तर मग ते आपल्या अण्णासाहेब हजारेसारखी परिस्थिती होईल ना. ज्यावेळेस दिल्लीमध्ये अण्णासाहेब हजारेंनी फार मोठं आंदोलन उभं केलं, अख्खा देश पेटून उठला, परंतु त्याचा फायदा कळत न कळत बीजेपीला झाला. काँग्रेसच्या विरोधात लाट निर्माण झाली आणि त्या बीजेपीला फायदा झाल्यामुळं काँग्रेसचं सरकार गेलं. त्याच पद्धतीने आज महाराष्ट्रात परिस्थिती दिसते. महत्वाचा विषय असा आहे की मराठवाड्यातला कुणबी मराठा समाज हा संपूर्ण कुणबी समाज आहे. कलम 371 नुसार राज्यघटनेच्या अधिकारानुसार संपूर्ण मराठा समाज हा मराठवाड्याचा कुणबीमध्ये जातो, म्हणजे तो ओबीसी मध्ये जातो. मग माझी अशी मागणी होती त्या काळातले आमचे किशोर चव्हाण वगैरे मनोजदादाच्या बरोबर टीममध्ये काम करणारे, आता मनोजदादा मला वैयक्तिक ओळखत नसतील कारण त्यांच्या पुढे बरोच कोट्यावधी लोक आता येतात जात्याची विषय नाही, पण तुम्ही त्यांना विचारा की मराठवाड्याचा सगळा मराठा समाज कुणबी म्हणून जर ओबीसी मध्ये जात असेल तर आपण का म्हणून थांबवायचा ते? जर मराठ्यांचा विकास प्रश्न जर सुटत असेल या राज्य शासनाच्या काळामध्ये तर आपल्याला काय अडचण आहे? एक पार्ट तर जाऊ द्या मराठा आरक्षण मध्ये. जर कुणबी म्हणून जर मराठवाड्याचा संपूर्ण मराठा समाज जर जात असेल ओबीसी मध्ये तर आपली काहीच हरकत नाही. राहिला प्रश्न पश्चिम महाराष्ट्राचा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांच्या कुणबी नोंदी निघालेल्या आहेत त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळणार आहे. त्यांना कोणी अडवायचं काही कारण आहे का? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो आपल्याला अधिकार दिलेला संविधानिक, त्या अधिकाराच्या मार्फतच आपण मागणी करतोय. आणि कोकणामध्ये जावा, तिथं आपले मराठा बांधव काय बोलतात की आम्हाला कुणबी हे प्रमाणपत्र नाही लावायचं, आम्ही मराठा म्हणून राहणार. असाच वाद पंजाबराव देशमुखच्या टायमाला झालेला होता. त्या टायमाला महाराष्ट्रातनं 5% लोकांनी कुणबीचे दाखले काढून ते आरक्षणमध्ये गेले, परंतु त्यावेळेच्या ना आताच्या 25-30 वर्षाच्या कालखंडामध्ये मराठा समाजाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आणि काही घास आपल्या तोंडापर्यंत आलेले असे हिसकून चालले, त्याला राजकीय स्वरूप यायला लागलेलं आहे. आपल्याला काय करायचंय? मी दादांना एवढीच विनंती केली की दादा, आपल्या आंदोलनाचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला बसतो. जो राहुल गांधी शिवाजी महाराजांना मानत नाही, ज्या नाना पटोलेने शिवाजी महाराजांचं स्मारक द्यायचा प्रयत्न केला, त्यांनी धुडकावून लावलं ना. मग ह्यांना जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर काय अस्मिताच नसेल तर मग ह्यांच्या पाठीमागे आपण जायचं कशासाठी? आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, ह्याच्यामध्ये मराठा समाजाचा फायदा लोकसभेला कुणाला झाला? एक खासदार, महाविकास आघाडीचा एक खासदार जरी म्हणला का की मी मराठ्यामुळे निवडून आलोय आणि माझ्या मराठ्याला जे मनोजदादा म्हणतात त्याच पद्धतीने आरक्षण द्या, असा एकही खासदार म्हटलेला नाही. RSSच्या विरोधात आत्ताही लढतोय, पहिलेही लढत होतो आणि इथून पुढेही लढणार आहे. कारण तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. कारण हा पट्ट्या आदरणीय पुरुषोत्तम खेडेकरच्या तालमीत तयार झालेला आहे. त्याच्यामुळे माझ्या बाबतीत जर कुणी म्हणत असेल की मी फडणवीसचं ऐकल किंवा आमदार साहेबांना मी जरूर मान देईन, कारण ते एक मराठा समाजाचे आहेत, ते आमदार आहेत. त्यांनी आज या ठिकाणी शिवसृष्टी उभा केली, त्यांनी त्यांच्या समाजाचं काम, मराठा समाजाचं आपलं काम करतात. मी स्वतः राजभाऊ राऊतांना विनंती केली माझ्या संघटनेच्या माध्यमातून की राजभाऊ तुम्ही जावा, आदरणीय मनोजदादा तिथं उपोषणाला बसलेले आहेत, तुमचे देवेंद्र फडणवीस साहेबांचं चांगलं जमतं, कारण तुम्ही अपक्ष आमदार आहेत, तुम्ही जावा, तुम्ही तिथं लीड घ्या. आदरणीय राजभाऊ गेले, त्यांनी 2-3 वेळा 4-5 आमदार घेऊन गेले, त्यांनी त्यांची काय भाषा झाली, त्यांची काय चर्चा झाली संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. ह्याचा अर्थ अण्णा शिंदे राजपूत ऐकून तुमच्या विरोधात उभा राहिला असं नाही. मी आधी मनोजदादा जरांगे पाटलाच्या सोबत आहे, कालही होतो आणि उद्याही राहणार आहे. परंतु काही लोकांनी विनाकारण त्याचं भांडवल करून या अण्णा शिंदेला विनाकारण मनोजदादा जरांगे पाटलांच्या विरोधात उभा करू नये, एवढी माझी समाजाला कळकळीची विनंती आहे.